नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रय जननी देवांची. जयांचे केलिया स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे. ते नमस्कारुनी आता. तत्रैवं सति कर्तार मात्मानं केवलं तुयाः. पश्यत्य कृतबुद्धित्वान् न स पश्यति दुर्मतिः. पाहे पाबंद भावना दृढा. नळियेवरी तो बापुडा. काय मोकळे याही चवडा. न ठकेची पुंसा. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने आपण श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या कलशाध्यायाचा अर्थात 18व्या अध्यायाचा चिंतनाचा विचार करत आहोत. कर्माची 5 कारणं आहे. आत्मा हा कोणत्याही कर्माच्या संबंधाने लिप्त स्वरूपाला प्राप्त होत नाही. तो असंग असल्यामुळे अलिप्त आहे. हा विचार सांगण्याच्या हेतूने परमात्मा कर्माची 5 कारणं कोणती तोही विचार आपल्यासमोर ठेवतात आणि या 5 कारणाचं साह्य घेऊन शरीर वाणी अथवा मन यांच्याद्वारे न्याय कर्म किंवा विपरीत कर्म जेव्हा केलं जातं तेव्हा ही 5 कारणंच त्या सगळ्या कर्माला कारण आहेत. असं असतानासुद्धा ज्याला शास्त्र संस्कार नाही किंवा सद्गुरूंच्या मुखातून जो कोणत्याही प्रकारचा ज्ञानोपदेश ग्रहण करत नाही, किंबहुना ज्ञानोबा असं म्हणतात, शास्त्र आणि गुरूंचं नाव उच्चारल्याबरोबर तो उच्चारही जो आपल्या कानांच्या सीमेपर्यंत ऐकू देत नाही, असा असणारा व्यक्ती शास्त्र संस्कारामुळे अडाणी आहे. त्याला अकृतबुद्धी असं म्हणतात आणि अकृतबुद्धी असल्यामुळेच तो आपल्या आत्मस्वरूपाला अकर्ता आहे असं पाहत नाही, तो आत्माच करता आहे असं मानतो. आत्मा करता मानली यात नवल नाही, देहालाच आत्मा मानतो. जे आत्मा मी कर्मातीत सर्व कर्म साक्षीभूत. हे आपुली कही मात नायकेची कानी. मी आत्मा आहे, कर्माच्या अतीत आहे, सर्व कर्मांचं प्रकाशन करत असल्यामुळे कोणत्याही प्रकारे विकाराला प्राप्त होत नाही असा साक्षीभूत आहे. पण ही आपल्या आत्मस्वरूपाची वार्ता तो कधीच कानावर सुद्धा ऐकत नाही. यातला भाव असा आहे, आत्मतत्व श्रवण करण्याकरता सुद्धा फार दुर्लभ आहे. चांगलं ऐकायला भेटणं, ते सुद्धा चांगल्या व्यक्तीच्या मुखातून ऐकायला भेटणं हा फार मोठा दुष्काळ आहे. आणि जेव्हा हा दुष्काळ फिटतो तेव्हा ओवी मुखातून बाहेर पडते, आजी श्रवणेंद्रिया पाहले, जे येणे गीता निधान देखिले, आता स्वप्नचे हे तुकले साचा सरीसे. श्रवण चांगलं झालं तर मनुष्याची वृत्ती चांगली होते आणि वृत्ती चांगली झाली की कृती चांगली तयार होते. याकरता सगळ्यात महत्त्वाचं श्रवण आहे. जसं उदाहरण जर आपण दिलं तर एखाद्या मनुष्याला धष्टपुष्ट व्हायचं असेल तर त्याला व्यायाम करावा लागतो. व्यायाम केल्यानंतर चांगली भूक लागते आणि चांगली भूक लागली की चांगलं खावं लागतं. गुरुवारे बाबा सांगत असतात की नाही, संगीत मसाला दुधामध्ये घ्यावा लागतो. संगीत मसाला म्हणजे काही शेंगदाण्याचं कूट वगैरे नाही, काजू बदाम अक्रोड पिस्ता हे बाबांचे शब्द आहेत. म्हणजे चांगला जर आहार असेल तर ते सगळे पदार्थ पचतात. त्या पदार्थामध्ये कसरत केली तर शरीर व्यायामाने तयार होतं. हे जसं आहे अगदी त्याचप्रमाणे श्रवण चांगलं असेल तर मनुष्याची वृत्ती चांगली तयार होते आणि ते श्रवण तो कधी करतच नाही. हे आपुली कही मात नायिकेची कानी. आणि म्हणून व्यापक असणारा जो आत्मा आहे तो त्या आत्म्याला विनाशी देहाप्रमाणे विनाशी समजतो. व्यापकाला 3.5 हाताचं परिमाण देहा एवढाच मर्यादित मानतो. ज्ञानोबा म्हणतात यामध्ये काही आश्चर्य नाही. ज्याप्रमाणे घुबड नावाचा पक्षी दिवसाला रात्र समजतो, ज्याने आकाशातला सूर्य पाहिला नाही तो डबक्यातल्या सूर्याला खरं समजतो. किंवा पुढे ज्ञानोबा म्हणतात, ज्याला कावीळ नावाचा रोग प्राप्त झाला तो चंद्राला पिवळा समजतो. यामध्ये आश्चर्य मानण्याचं काही कारण नाही. जोपर्यंत अधिष्ठानाचं अज्ञान असतं तोपर्यंत अज्ञानामुळे भासलेल्या कल्पित पदार्थालाच तो व्यक्ती खोट्या पदार्थाला सत्य असं समजतो. ज्याला रज्जू रूपाने कळाली नाही
त्याला सर्प खरा वाटतो. हे सगळे विचारसागराचे एक असणारे सिद्धांत ज्ञानोबा अर्ध्या अर्ध्या ओळीमध्ये सांगतात. रज्जू नेनता सर्पा बिहे विस्मोकवन. रज्जू नेनता, रज्जूचं सामान्य रूपाने ज्ञान आहे, विशेष रूपाने अज्ञान आहे. त्या अज्ञानाचा पुन्हा मग परिणाम होतो. त्याच्यात पुन्हा 3 गुण आहेत. सत्वगुणाचं ज्ञान, रजोगुणाची हालचाल, तमोगुणाचा पदार्थ. हे सगळं घडतं की नाही, हा सगळा विचार सागर 2-3 शब्दामध्ये आणावा लागतो. रज्जू नेनता सर्पा बिहे. याच्यामध्ये आश्चर्य काय आहे, शास्त्र आणि गुरूंच्या नावाने जो वाराही आपल्या कानावर टेकू देत नाही, फक्त मूर्खपणाच्या जीवाने जो आपलं जीवन कंठत आहे, जगतो आहे, त्याची दृष्टी आत्मदृष्टी नाही. देहालाच आत्मा समजणं ही देहात्मदृष्टी आहे. आणि त्यामुळे तो आपल्या व्यापक आत्मस्वरूपाला देहाच्या जाळ्यामध्ये गुंतून टाकतो. जाळ्यामध्ये गुंतून टाकणं हा शब्द आहे. याचा अर्थ काय होतो, जसं एखाद्या व्यक्तीवर जाळं टाकलं तर तो पदार्थाला मागून पुढून व्यापून घेतो, संकोचित करतो बघा. तसं आत्मा हे व्यापक आणि त्याला देहाच्या जाळ्यामध्ये टाकतो. म्हणजेच काय, देह समजतो, देहाचं तादात्म्य धारण करतो. आणि असा जो पुरुष आहे तो कर्माचा करता झाल्यामुळे कर्माच्या वज्रगाठीमध्ये चांगला घट्ट अशा प्रकारे बांधला जातो. बांधलं जाणं याचाच अर्थ होतो बंधनाला प्राप्त होणं. 2 शब्द आहे आपल्याकडे, बंध आणि मोक्ष. जो मनुष्य बंधनामध्ये सापडतो तो पारतंत्र्याला प्राप्त होतो आणि जो बंधनातून सुटतो त्याला मुक्त किंवा मोकळा असं म्हणतात. तो स्वतंत्र असतो. स्वतंत्र व्यक्तीला कर्माचं कोणत्याही प्रकारे बंधन प्राप्त होत नाही. म्हणजे पाप पुण्यही लागत नाही. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागो नेदू पाप पुण्य अंगा. जगात असा कोणताच व्यक्ती नाही आहे की ज्याला पाप आणि पुण्य लागत नाही. सगळ्याला पाप पुण्य लागतं. फक्त संत आणि ईश्वर अपवाद आहे की ज्यांना पाप आणि पुण्य कोणत्याही प्रकारे लागत नाही. स्वर्गातल्या देवालासुद्धा कर्म करण्याचा अधिकार नाही की नाही, त्यामुळे त्यांनासुद्धा फक्त पुण्याचा भोग मिळतो. नवीन कर्म त्यांनाही करता येत नाही. मानवामध्ये मात्र हे सामर्थ्य आहे की तो कर्माच्याद्वारे कर्मातीत अवस्थेला प्राप्त होऊ शकतो. पण ही अवस्था कर्मानेच होते असा अर्थ नाही. कर्माने अंतःकरण शुद्धी होईल, उपासनेनं स्थिरता प्राप्त होईल आणि श्रीगुरूंच्या मुखारविंदातून तत्वमस्यादी महावाक्याचं श्रवण प्राप्त झालं की आत्मज्ञान झालं तर मग तो कर्माच्या कचाट्यातून सुटू शकतो. तोपर्यंत सुटत नाही. मग बंधनाला प्राप्त झाला याला कारण जड पदार्थ आहे का आपली भावना आहे. सामर्थ्य असं आहे, जड पदार्थ मनुष्याला बांधतच नाही. जड पदार्थावर केलेलं प्रेम, त्यावर असणारी भावना किंवा अज्ञान मनुष्याला बांधतं. काल परवा कीर्तनात उदाहरण ऐकलं, नसलेलेच पदार्थ मनुष्याला दुःख देतात. 2 पती पत्नी एका घरामध्ये राहत होते. काल परवाच कीर्तनात उदाहरण ऐकलं. राहत असताना तर मग आता विचार काय येईल काही सांगता येत नाही. ते म्हणले का गं म्हणे, आपण दोघे आहोत या घरामध्ये काही अडचण नाही, पण आपल्याला जर पुत्र संतती प्राप्त झाली तर अगोदर तर घर लहान आहे आणि मग आपला मुलगा प्राप्त झाला तर तो विश्रांती कुठं करेल. पत्नी हुशार होती, तिने सांगितलं थोडंसं पलीकडे सरका. पलीकडे सरकला, आता जागा झाली की नाही, बस इथे मुलगा झोपेल, शांत बसावं. तो पण जुळे झाले तर काय करायचं, पण आणखीन थोडंसं पलीकडे सरका. पलीकडे सरकणं आणि पलंगावरून खाली पडणं युगपत झालं. जसा पडला तसा मनकाच मोडला की नाही. मग आता त्याचा जो मनका मोडला त्याला जे दुःख झालं ते असलेल्या मुलाने दिलं का नसलेला मुलगासुद्धा एवढं दुःख देऊ शकतो, तर असलेला तो तर विचार वेगळाच आहे का नाही. कल्पित किंवा खोटा पदार्थ दुःख देतो, त्याचं कारण त्याच्याविषयी असणारी भावना किंवा मनातली असणारी कल्पना. म्हणून तर आपणच आपले शत्रू आहोत, आपणच आपले मित्र आहोत. जड पदार्थ मनुष्याला बंधनात टाकत नाही. जड पदार्थावर केलेलं प्रेम, चेतन पदार्थावर केलेलं प्रेम हे मनुष्याच्या बंधनाला कारण ठरतं. ज्ञानोबा याकरता गोड उदाहरण देतात, पण ज्ञानोबाचं एक विशेष आहे बरं.
मागे एखाद्या विषयाचा विस्तार केला असेल तर ज्ञानोबाराय परत त्याचा विस्तार नाही करत. मागे एखादं विस्ताराने सांगितलं असेल तर पुढे त्याचा संकोचच करतात आणि एकच ओवी आहे. या ओवीसाठी, या दृष्टांतासाठी मागे 4 ओव्या 6व्या अध्यायामध्ये आलेल्या आहेत. पण इथे मात्र एकाच ओवीमध्ये तो भाव प्रकट करतात. 393 क्रमांकाची ओवी. पाहे पा बंद भावना दृढा, नळियेवरी तो बापुडा, काय मोकळी आहे चवडा, न ठकेची पुंसा, मनोनी निर्मळी आत्मस्वरूपी, जो प्रकृतीचे केले आरोपी, तो कल्पकोडीच्या मापी, मवीची कर्मे. इथपर्यंत या संपूर्ण श्लोकाचं भाष्य संपलेलं आहे. आणि त्यातही पुन्हा या 2 ओव्यांचा एकत्र विचार आहे. पहिल्यांदा दृष्टांत आहे, नंतर त्यातला सिद्धांत पुढच्या ओवीमध्ये आहे. 94 ओवीपर्यंत मागच्या 16व्या श्लोकाचं संपूर्ण चिंतन झालेलं आहे. आणि आता 95 ओवीपासून तर 402 ओवीपर्यंत ज्या सगळ्या ओव्या येतात त्या म्हणजे 17व्या श्लोकाची प्रास्ताविक भूमिका आहे, किंवा त्याला आपण अवतरण असं म्हणतो. पुढच्या श्लोकामध्ये जे सांगायचं आहे की नाही तो भाव मनात धारण करून ज्ञानोबाराय त्या संबंधाने बोलतात. म्हणून बाबा सांगत असतात की श्लोकावरचं भाषांतर संपलं आणि पुढच्या श्लोकाच्या अगोदर जे काही सांगितलं जातं ती खरी ज्ञानेश्वरी आहे. कारण तिथं ज्ञानोबाराय स्वतंत्र आहेत. एरवी पदाची कोरण संडी या असणाऱ्या बंधनात ज्ञानोबारायसुद्धा आहेत. बंधन म्हणजे श्लोकाचं भाषांतर करायचं हे बंधन. पण जेव्हा स्वतंत्र अवकाश मिळाला तेव्हा ज्ञानोबाराय स्वतंत्र बोलतात, ती खरी ज्ञानेश्वरी आहे. आणि त्या ओव्या जवळपास त्यातल्या 2-3 ओव्या तर आपल्या कायमच्याच पाठ आहे. कारण त्या प्रवचनामध्ये किंवा कीर्तनामध्ये आपल्या कानावर येतात. बरेच प्रमाण असे आहेत, बरेच ओव्या किंवा बरेच श्लोक असे आहेत की जे आपले सहज पाठ होतात. तिथं आपल्याला कुठं संता घ्यायचं काम पडत नाही. उदाहरणार्थ ओम सहना अववतू हा काय पाठ करायचा श्लोक आहे का? आपोआप पाठ होऊन जातो, त्याची काही अडचणच नाही, आहे का नाही. सहज पाठ होऊन जातो. तो श्लोकच आहे की नाही, उपनिषदातला मंत्र आहे पण सहज पाठ होऊन जातो. तसे यातल्या काही ओव्या आहेत. पहिलं उदाहरण दिलं आहे पोपटाचं. पोंसा म्हणजेच काय, त्याला आपण राघू किंवा पोपट असं म्हणतो. ते पोपटाला पकडणारे जे माणसं असतात 2 खांब बांधतात. त्या खांबाला एक आडवी दोरी किंवा नळी दोरीच बांधतात आणि त्या दोरीच्या वरती अशी एखादी पोकळ नळी घेतात. या पोकळ नळीतून आतून दोरी ओलेली आहे आणि ती दोरी 2 झाडाला किंवा 2 खांबाला बांधलेली आहे. आणि या नळीवर पोपटाला जे आवडतं फळ त्याला पेरू म्हणतात. त्याला पेरू जास्त आवडतो आणि डाळिंबाचे दाणे पण आवडतात, पण त्यातही त्याला पेरू जास्त आवडतो. निसर्गातली काय किमया असेल माहिती नाही, एखाद्या आम्रवृक्षाला 10,000 आंबे लागतात, पण त्यातला कोणता आंबा पिकलेला आहे बरोबर त्याच्यावर झडप घ्यायची आणि थोडासा भाग खायचा, हे फक्त त्या पोपटाला कळतं. बरं, आपण दगड मारून बेजार होतो, पिकलेला म्हणून दगड मारतून कच्चाच हाताला लागतो. हे आपलंही ज्ञानच आहे की नाही, पण पोपटाचं मात्र वेगळं आहे. ते त्याच्याकडे सामर्थ्य आहे बघा. जसा त्याला आम्रवृक्षाचा आंबा आवडतो तसे त्याला पेरूसुद्धा आवडतात. पेरूसुद्धा टवकारलेला असतो आणि आंब्याचीसुद्धा त्याला आपण काय म्हणतो, पाडाला लागलेला आंबा, तो सुद्धा तो टवकारू शकतो. मग ते पारधी मात्र हुशार असतात. त्या नळीवर पेरूची फोड ठेवतात आणि त्याचा तो सुगंध आला की आकाशामध्ये मुक्त संचार करणारा पोपट तो पेरू खाण्याकरता येतो. का? त्याची आवड आहे. आणि नेमकं नियम असा आहे, जी आवड असते ना ती मनुष्याला बांधत असते. आवडच मनुष्याला बांधून टाकते. आवडीनं तो पेरू खाण्याकरता आला तर ती पोकळ असणारी नळी, त्यात दोरीसुद्धा थोडीच आहे, घट्ट काही दोरी नाही. त्याच्यामुळे त्याच्या वजनाने तो बसला की ती नळी अशी उलट फिरते. फिरला की जसं आपण एखाद्या कोरड्या विहिरीमध्ये डोकून पाहिलं की आपल्याला भयंकर खोल वाटतं की नाही, तसं तो उलट फिरल्यामुळे तो आकाशाकडे पाहतो आणि आकाश त्याला एखाद्या विहिरीप्रमाणे खोल वाटतं. आणि मग त्याला असं वाटतं, जर आता या नळीला मी सोडलं तर या खोल भागामध्ये मला पडावं लागेल
म्हणून ते त्या नळीला धरून बसतो. ज्ञानोबा हे वर्णन 6व्या अध्यायामध्ये करतात. जैसी ते शुकाचे अंग भारी, नळिका भोवी नली एरी मोहरे, तरी तेने उडावे परी न पुरे मन शंका. त्याच्या मनामध्ये शंका येते. वास्तविक जर त्याने पाय सोडले आणि 2-3 पंख जर हलवले तर सहज आकाशामध्ये उड्डाण करू शकतो, पण नाही. मग वायाची मान पिळी, आपली मान धरून राहतो. आटवे ही आवळी, आटवे ही म्हणजे हृदय, हृदयाने त्या नळीला घट्ट धरून बसतो. ते ताणतो नळी धरून ठाके, मनात विचार करतो, म्हणे बांधला मी फोडा. अरे वायाच मी या नळीने बांधला गेलो बरं, बांधला मी फोडा. ऐसिया भावनेची पडे खोडा, की मोकळिया पायांचा चवडा. गोविया देखे, इथे पण चवडा शब्द आलेला बघा. पायांचा चवडा म्हणजे त्याचे असणारे घट्ट हात पाय धरून राहतो. अरे मी बांधला गेलो बरं. ज्ञानोबा म्हणतात, खरं सांगा, तो नळीने बांधला आहे का भावनेची आपडे खोडा? त्याला बंधन पडलं आहे त्याच्या भावनेचं, त्याच्या मन भावनेचं. आणि अशा प्रसंगामध्ये जर पारधी आला तर तो त्या पोपटाला पकडतो. कारण पारद्याला माहिती आहे बाजारामध्ये पोपटाला किंमत असते. चांगलं बोलतो की नाही, चांगला बोलतो म्हणून त्याला किंमत असते. हे सगळीकडेच आहे. जे जे चांगले बोलतात त्याला लोक किंमत देतात. मग काही होऊ शकतं बरं, काही पण कोणतेही सत्कार होऊ शकतात, सांगता येत नाही. ते किंमत आहे की नाही पोपटाला, आणि म्हणून ते पोपटाला पकडतात. ऐसा काजीवी नातोडाला, तो सांग पा काय अनेके बांधला. सांगा बरं, त्याला आणखीन दुसरं कोणी बांधलेलं आहे का? नाही. मग न सोडीच जरी नेला तोडून अर्धा. जर त्या पारध्याने तो पायाच असणारं बंधन सोडत नाही, अशा प्रसंगामध्ये त्याला अर्धा जरी कापला तरी तो मरतो, पण पायाचं नळीचं बंधन मात्र सोडत नाही. हे जीवात्म्याचं तसंच आहे. जीव नावाचा पक्षी, ज्ञानोबाने हे उदाहरण दिले बघा 16व्या अध्यायामध्ये. लिंगदेह कमळाचा, पोटी वेच तया चितभ्रमराचा, बंदी मोक्षजयाचा उदयला होय. तिथे जीवाला भ्रमर असं म्हटलं आहे. तो भ्रमर कमळामध्ये अडकतो, आणि हा असणारा पोपट पेरूची फोड खाण्यामध्ये अडकतो, पण बंधनालाच प्राप्त झालेले आहेत, सोडत नाही. जीव नावाचा पक्षी तर असा आहे की तो प्रत्येक जन्मामध्ये वेगवेगळे प्रकारचे पदार्थ पकडून राहतो. मागेसुद्धा आपला जन्म झाला की नाही, मागेसुद्धा आपण काही ना काहीतरी वासनेनं पकडलं असेल. मागच्याही जन्मामध्ये आपण काहीतरी पदार्थावर प्रेम केलं असेल, पण मृत्यूच्या असणाऱ्या तडाख्यामध्ये ते प्रेम सुटलं आणि इथं नवीन पदार्थावर प्रेम तयार केलं. भविष्य काळामध्ये येणाऱ्या मृत्यूमध्ये एवढं सामर्थ्य आहे की इथले सगळे पदार्थ एका क्षणामध्ये सोडावे लागतील. जसे मागे सोडले तसे याही जन्मामध्ये सोडावे लागतील. पण मनुष्याचा स्वभाव असा आहे की तो प्रत्येक जन्मामध्ये काही ना काहीतरी बँक बॅलन्स तयारच करतो. ते आपल्या सोबतीला घेतो, मोकळा नाही होत. ज्ञानोबा त्या संबंधाने म्हणतात, पहा बरं, बंद भावना दृढा. दृढा म्हणजे अत्यंत घट्ट अशा प्रकारची. मी बांधला गेलो आहे त्याची काय आहे, बंधाची भावना दृढ आहे. आणि त्यामुळे तो नळीयेवरी बापुडा. बापुडा काय म्हटलं बरं? बापुडा म्हणजे बिचारा. अरे इतका चांगला हा पक्षी आहे, आकाशामध्ये जर उडायला लागला तर सगळं आकाशाचं राज्य त्याच्या एकट्याचं आहे. आपण वर गेलो ना, वर विमानात बसून, तर मग कळतं आकाश किती मोठं आहे. असू द्या, नळीवर बिचारा आहे ना, तो बिचारा आकाशाचा राजा आहे. नळीवर येऊन बसला, उडू शकत नाही, अज्ञानी आहे, म्हणून बिचारा म्हटलंय. नळीवरी तो बापुडा काय, मोकळी आहे पायाचा चवडा. ते 6व्या अध्यायामध्ये पायाचा चवडा असं म्हटलं आहे. इथे फक्त मोकळी आहे चवडा, मोकळा आहे, पण मोकळे पायसुद्धा न ठकेची, हुंसा न ठकेची काय. त्या पोपटाला मोकळे असणारे पायसुद्धा तो घट्ट धरून राहत नाही का, न ठकेची, बांधला जात नाही का, बांधलाच जातो. कशामुळे? नळीमुळे नाही, दोरीमुळे सुद्धा नाही. मग बंद भावना दृढा, त्याच्या मनात असणारी बंधनाची भावना ती त्याच्या बंधनाला कारण ठरते. हे जसं उदाहरण आहे तसं ज्ञानोबा म्हणतात, मनोनी निर्मळे आत्मस्वरूपी. 9व्या अध्यायामध्ये एक फार गोड ओवी बघा. तैसी
ये निर्मळे माझ्या स्वरूपी, जो भूतभावना आरोपी, तयासी तयाच्या संकल्पी, भूताभासू असे ते कल्पिती प्रकृती पुरे, तरी भूताभासो आधीच सरे, मग स्वरूप उरे एक सरे निखळ माझे. ते कल्पनावाद आला की नाही 9व्या अध्यायामध्ये. निर्मळ असणाऱ्या माझ्या स्वरूपावर जो भूतभावनेचा आरोप करतो त्याला जगताची प्रतीती येते, आणि ही प्रकृती कल्पना करणारी माघारी संपली की त्याचा असणारा जगद्भ्रम निवृत्त होतो, स्वरूप फक्त शिल्लक राहतं. तसाच प्रकारे इथं सुद्धा आहे. म्हणून निर्मळे आत्मस्वरूपी, आपला आत्मस्वरूप कसं आहे? निर्मळ आहे. बघा, मळ शब्दाचा अर्थ होतो कलंक किंवा डाग. आणि मळ कोणता आहे? सगळ्यात महत्त्वाचा मळ आहे आत्मदर्शनी आढळ असे अविद्येचा जो मळ. हे बाकीचे सगळे पाप पुण्याचे सुद्धा मळच आहेत, कलंकच आहेत, पण त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मळ असेल तर अविद्येचा. आणि तो अविद्येचा मळ ज्याच्यातून निर्गतः निघून गेलेला आहे त्याला स्वरूपाला म्हणतात निर्मळ. ते आपलं आत्मस्वरूप आहे. आपण कधीतरी पाहिलं असेल बघा, आपण जर जेवलो तर आपल्या जेवाला आपल्या हाताला त्या पदार्थांचा वास लागतो म्हणून आपण हात धुतो, पण आपण सगळे पदार्थ जिभेनं खातो, जीभ मात्र आपण धुवून काढत नाही. जर एखादा व्यक्ती तिथं गेल्यानंतर त्या वॉश बेसिनमध्ये नाही म्हणे मी हात धुतले म्हणे, कशाने? हँडवॉश लावून. तसं थोडं हँडवॉश द्या बरं म्हणे, जीभ घासायची आहे, असं ओकारी जर करू लागलं तर लोक म्हणतील कशाला आणलं याला, वर्षभर परत जेवायला बोलवू नका म्हणतील की नाही लोक. का बरं आपण तसं करत नाही? हात कर्मेंद्रिय आहे आणि जीभ ज्ञानेंद्रिय आहे. मग हाताला काहीतरी मळ लागतो, ज्ञानेंद्रियाला मळ लागत नाही. पण ज्ञानेंद्रियाला जर मळ लागत नसेल तर आत्मा तर ज्ञानस्वरूप आहे, त्याला कोणता मळ लागेल? म्हणून निर्मळे आत्मस्वरूपी, जो प्रकृतीचे केले आरोपी, प्रकृती करी कर्मे ती म्या केली म्हणे भ्रमे. असा आहे की नाही प्रकार? कर्म सगळी प्रकृती करते आहे, म्हणून संग जव प्रकृतीचा तव त्यागून घडे कर्माचा, ऐसी आहे करू म्हणती तयाचा आग्रहची उरे. सगळ्या प्रकारची कर्म प्रकृती करते आहे. बरं, मनुष्य विनाकारण अहंकार घेतो, आणि खरं जर आपणच सगळे कर्म करतो आहे असा आपला अहंकार असेल तर सगळं आपल्या मनाप्रमाणे चाललं पाहिजे. चालतं का तसं? अजिबात नाही चालत. कधी कधी एखाद्या भागामध्ये शरीरामध्ये रक्तपुरवठा होत नाही, मनुष्य म्हणतो बघा मी सगळं तयार करतो आहे, मग स्वतः थोडासा दाब लाव की ज्या भागामध्ये रक्त जात नाही तिथे थोडंसं प्रेशर दे, आपलं काही चालत नाही. किंवा गाढ झोपेमध्ये आता मी मोठा श्वास घेईल, आता मी श्वासच घेणार नाही, असं चालतं काय? नाही. हे सगळं प्रकृतीच्या माध्यमातून चालत असतं. पण मनुष्य प्रकृतीच्या कर्माचा अहंकार विनाकारण आपल्यावर घेतो किंवा आत्मस्वरूपावर त्याचा आरोप करतो. ज्ञानोबा म्हणतात ज्याने प्रकृतीची कर्मे आहे आणि त्याचा आरोप आपल्या आत्मस्वरूपावर केला, नियम असा आहे जोपर्यंत आपण अलिप्त असतो तोपर्यंत कर्माचं ओझं लागत नाही. पण एकदा त्यांच्याशी नातं जोडलं, तादात्म्य धारण केलं की ते मात्र अंगाला येऊन लागतात. कसे? तो कल्पकोडीच्या मापी, कल्प आणि ते पुन्हा कोट्यावधी, कोट्यावधी कल्पाच्या मापाने म्हणजे अनंत जन्मापर्यंत मवीची कर्मे तो कर्मच मोजत राहतो. कधी कधी एखादं धान्य मोजायचं असेल ना, त्याला माप असतं बघा, ते पायली वगैरे म्हणतात त्याला, त्याने आपण धान्य मोजू शकतो. द्रव पदार्थ त्या लिटरमध्ये मोजत असतात, घन असणारा पदार्थ किलोमध्ये मोजत असतात. तसा हा जो व्यक्ती आहे तो कोट्यावधी असणाऱ्या जन्मामध्ये कर्म मोजत राहतो. म्हणजे त्याचं कर्म मोजण्याचं माप कोणतं आहे? जन्म. एका जन्मात कर्म करायचं नाही, माप संपलं की दुसरा जन्म घ्यायचा, दुसरा, तिसरा. कधी कधी राशी असते ना, मग आता समजा राशी आहे धान्याची, तर ती एकदा मोजता येते का? नाही, 2-3 वेळा तरी मोजावी लागते त्याला, मोठं माप असेल तर. तसं कर्माचा संभार फार मोठा आहे. मग एका जन्मामध्ये कर्म संपत नाही. संचित कर्माचं असं आहे, ते थोडं जरी पेरलं तर जास्त उगवतं. धान्याचं कण पडलं जमिनीमध्ये की त्याला कंस लागतात,
कधीकधी एका ताटाला 4-4 कंस लागतात. तसं मनुष्य जन्मामध्ये एकदा कर्म केलं की ते अनंत जन्माला पुरतं. पण आगामी जन्मातसुद्धा मनुष्य शांत नाही ना बसत, कर्म करतच राहतो. म्हणजे कर्मामध्ये भर टाकतच राहतो, कर्म संपत नाही. म्हणून कल्पकोडीच्या मापी मवीची कर्मे, निर्मळ आत्मस्वरूपावर प्रकृतीच्या कर्माचा आरोप केला की कोट्यावधी जन्म जातात पण तो कर्मच करत राहतो. आणि मग कर्माचा नियम आहे, आगा कर्मे जीवरावे तै ती सुखदुःखे फळावे, तया ते भोगावया यावे, देहा एका जन्माला यावं लागतं. इथपर्यंत संपूर्ण हा या श्लोकाचा भाव सांगतेला प्राप्त झालेला आहे. ज्ञानोबा आता शब्दाची योजना करता. आता हा शब्द मंगलवाचकही आहे, प्रारंभवाचकही आहे आणि अनंतर्यवाचक आहे. एखादा मागचा विषय पूर्ण झाला, नवीन विषयाला प्रारंभ करायचा आहे किंवा नवीन विषयाची जोडणी करायची आहे, तेव्हा आता शब्दाची योजना केली जाते. याचा विस्तार आता विश्वात्मके देवे यामध्ये पण आहे आणि 16व्या अध्यायामध्ये कितीतरी ठिकाणी आहे. कितीतरी ठिकाणी आता दयाते ऐसी शब्द आला की नाही. आता कदर्थवित व्याधी, आता तयाची दैवगुणा बऱ्याच ठिकाणी आलेला आहे. नवीन प्रारंभ असेल, अनंतर्यवाचक किंवा मंगलवाचक शब्दाची योजना आहे. आता म्हणजे केव्हा? मागे अज्ञानी पुरुषाचा विचार झाला आहे की जो प्रकृतीच्या कर्माचा आरोप आत्मस्वरूपावर केल्यामुळे कोट्यावधी जन्मापर्यंत कर्मच करत राहतो, कर्मातून त्याची सुटका होत नाही. हा झाला एक अज्ञानी पुरुषाच्या प्रकाराचा विचार. पण आता म्हणजे यापेक्षा एक वेगळा व्यक्ती आहे. तो कसा वेगळा आहे? आता कर्मा माझी असे परितया ते कर्म न स्पर्शे, वड वानळा ते जैसे समुद्रोदक, तैसेने वेगळेपणे जयाचे कर्मी असणे, तो कीर ओळखावा कवने तरी सांगो. खूपच गोड आहे बरं आता इथून पुढे. हा जो श्लोक आहे ना, एवढा जर आपल्याला एक श्लोक समजला तर आपल्याला अध्यात्मशास्त्रातले बरेच सिद्धांत हृदयंगम झाल्याशिवाय राहणार नाही. इतका गोड विचार आता हा आहे. आणि म्हणून ज्ञानोबराय पुढच्या श्लोकाच्या संबंधाने अगोदरच जवळपास 6 ओव्यांची भूमिका आपल्यासमोर ठेवतात. सांगायचं काय आहे? पुढच्या श्लोकामध्ये जो भाव व्यक्त करायचा आहे त्या सगळ्या भावाची अभिव्यक्ती ज्ञानोबराय या 5-6 ओव्यामध्ये करतात. आणि हा जर विषय आपल्या लक्षात आला तर पुढच्या श्लोकाचा जो काही आढावा, ज्याला आपण धोरण म्हणतो, ते आपल्या लक्षात येईल. आता एक व्यक्ती असा आहे, कर्मा माझी असे परितया ते कर्म न स्पर्शे, राहतो कर्मामध्ये पण कर्माचा स्पर्श मात्र त्याला लागत नाही. हे विशेष आहे बरं. ज्याप्रमाणे एखादं कमळाचं फूल पाण्यात राहतं आहे, पाण्यात, पण पाणी त्याला लागत नाही. विशेष आहे त्याचं. आता कमळाचं पुष्प सरोवरामध्ये पाण्यात राहतं आणि त्यालासुद्धा जर पाणी स्पर्श करू शकत नाही, तर हा महात्मा आपल्या आत्मबोधामध्ये राहतो, त्याला कर्म काय स्पर्श करणार आहे. म्हणून आता कर्मा माझी असे राहतो कर्मामध्ये. तो कोणते कोणते कर्म करतो? त्या सगळ्या कर्माचा विचार 5व्या अध्यायामध्ये आलेला आहे बघा. पश्यन, शृण्वन, स्पृशन, जिग्रन, अश्नन, गच्छन, स्वपन, श्वसन, प्रलपन, विसृजन, गृह्णन, नुन्मिशन, मिशन्नपी सगळी कर्म करतो. तो कर्मे करी सकळे परिकर्मबंधा ना कळे, जैसेन शिंपी जळी जळे पद्मपत्र पद्मपत्र मिवांबसा. ज्याप्रमाणे कमळाचं पत्र असतं म्हणजे पाण्यातच राहतं, पण पाण्याचा मात्र त्याला स्पर्श होत नाही. तो सगळे कर्म करतो बरं. तोही नेत्रीप आहे. असं नाही की ज्ञानी पुरुष झाला म्हणजे कानाने पाहतो. तोही नेत्रीप आहे, श्रवणी ऐकतो आहे. परी तेथीचा सर्वथा नोहे नवल देखे, त्याला मात्र कोणताही स्पर्श होत नाही. का होत नाही? याच्या अनेक प्रकारे आपल्याला विचार करता येईल. पहिला भाव असा आहे, कर्म मिथ्या आहे.
म्हणून आत्मस्वरूपाला लागत नाही. जे जे कल्पित पदार्थ असतात की नाही ते अधिष्ठानाचे लाभ आणि हानी करत नाही. उदाहरण, रज्जूवर सर्प भासला. एखाद्या पुरुषाला रज्जूवर पुष्पमाळाही भासू शकते, एखाद्याला जमीन दुबंगलेली आहे असंही वाटतं, एखाद्याला जलधारा प्रतीतीला येते. हे सगळे भ्रमाचे प्रकार आपापल्या अंतःकरणाच्या वृत्तीवर अवलंबून आहे. रज्जूवर जर सर्प भासला, विषारी काळा नाग, तर त्या नागाच्या विषाने रज्जू विषारी होते का हो? अजिबात होत नाही. किंवा रज्जूवर एखाद्याला पुष्पमाळेचा भ्रम झाला, रज्जू हातात घेतली म्हणजे काय सुगंध येतो आहे, असं घडतं का? घडत नाही. का बरं? रज्जूवर भासलेला सर्प आणि भासलेली पुष्पमाळा मिथ्या आहे, कल्पित आहे. कल्पित पदार्थ अध्यस्त असतो आणि अध्यस्त पदार्थ अधिष्ठानाची आपल्या स्वतःच्या गुणदोषाने कोणत्याही प्रकारे गुणदोषाचा संबंध लागूच देत नाही. तसं ज्ञानी पुरुष हा आत्मस्वरूपाला प्राप्त झालेला आहे. आत्मा सच्चिदानंद स्वरूपाचा आहे, असंग आहे, अलिप्त आहे, स्वयंप्रकाश आहे. त्यामुळे कर्म मिथ्या भावनेतलं असल्यामुळे त्यालाच आपण विचारसागरामध्ये म्हणतो बघा, समान सत्तेमध्ये साधक बाधक व्यवहार घडत असतो. सत्ता जर विषम असेल ना तर साधक बाधक व्यवहार घडतच नाही. स्वप्नात तहान लागली तर जागृतीमध्ये आपल्या उशाजवळ असलेला पाण्याचा तांब्या उपयोगाचा पडत नाही. स्वप्नात तहान लागली तर स्वप्नातच कोणीतरी किंवा दुसऱ्यानेच आपल्याला पाणी विकत आणून द्यावं लागतं स्वप्नात, तेव्हा ते तहान जाते, आहे की नाही? स्वप्नातलं तहान स्वप्नातलं पाणीच भागवू शकतं. जागृतीतली तहान जागृतीतलं पाणी भागवू शकतं का? सत्ता जर विषम असेल तर साधक बाधक व्यवहार घडतच नाही. कर्माची सत्ता आहे प्रातिभासिक, मानली तर व्यावहारिक, आणि आत्मस्वरूपाची सत्ता आहे पारमार्थिक. म्हणून आता कर्मा माझी असे. ज्ञानी पुरुष प्रारब्ध आहे तोपर्यंत एका देहात राहतो. देहात राहिला की देह हे मूर्तिमंत कर्माचा आकार आहे. बरं, इथे जरी कर्म शब्द आला असेल तर त्याचे दोन अर्थ करता येतात. एक, ज्ञानी पुरुष कायिक वाचिक मानसिक या कर्मामध्ये राहतो, हा एक अर्थ. आणि ज्ञानी पुरुष कर्मात राहतो म्हणजे कर्म म्हणायला आहे, आसायला देह आहे. ज्याप्रमाणे एखादा घट असतो की नाही, घट दिसतो पण घटाच्या रूपाने काय असते? मातीच असते. एखादा अलंकार दिसतो, अलंकाराच्या रूपाने काय असतं? सोनं असतं. तसं म्हणायला कर्म आहे, असायला मात्र शरीर आहे. आणि शरीराच्या रूपाने कर्मच राहत असतं. मागे ओवे गेले की नाही आपल्याला की कर्मची देह आतले ते का सांडिलं का? कर्मच देहाच्या आकाराला प्राप्त झाला आहे. म्हणून कर्मा माझी असे, त्याचे दोन अर्थ. सगळ्या कर्मातही राहतो आणि कर्माचा मूर्तिमंत आकार म्हणजे देह, त्या देहातही तो राहतो. पण नियम असा आहे, परितयाती कर्म न स्पर्शी. पण ज्ञानी पुरुषाला मात्र कर्म स्पर्शही करत नाही. आता ज्या पुरुषाला कर्म स्पर्श नाही करत त्या पुरुषाला ते कर्म सुखदुःखाचं फळ देईल का? नाही देणार. आणि सुखदुःखाचं फळच देत नाही तर त्याला जन्म देईल का? नाही देणार. म्हणजे पहिल्यांदा कर्म लागावं, कर्माचं सुखदुःखाचं फळ मिळावं आणि त्या फळाकरता जन्माला यावं, हे घडतच नाही. परितया ते कर्म न स्पर्शे. कसं? उदाहरण दिलं आहे, वडवानळा ते जैसे समुद्रोदक. वडवानळ नावाचं एक अग्नी आहे. तसे अग्नीचे बरेच प्रकार आहे. जठरातला अग्नी त्याला जठराग्नी म्हणतात. विजेत अग्नी असतो की नाही त्याला विद्युत अग्नी असं म्हणतात. प्रळय काळामध्ये सुद्धा एक अग्नी असतो. तसा एक वडवानळ नावाचा अग्नी आहे. वृक नावाचा सुद्धा अग्नी. बरं, भीमकर्मा वृकोदराहा, ज्याच्या उदरामध्ये वृक नावाचा अग्नी आहे म्हणून भीमाला भूक खूप लागायची, इतकी की जर तो एकदा जेवायला बसला तर मग स्वयंपाक करणारे थकून जायचे. त्याने अहो सगळं संपलं आहे, गरम चपात्या संपल्या, मग भिजलेली कणिक घेऊन या तरी चालते, पीठही चालतं आम्हाला, काही अडचण नाही. पण कोणती मातेचा हा घास आहे असं म्हटलं की भीम मात्र तृप्तीचा ढेकर द्यायचा. का? वृक नावाचा अग्नी आहे. तसा वडवानळ नावाचं एक अग्नी आहे.
तो राहतो कुठं? समुद्रामध्ये. चांगलं ऐका बरं, अग्नी समुद्रात राहतो, पण समुद्राचं पाणी त्याला लागत नाही. का लागतं? लागलं असतं तर तो आतापर्यंत विझून शांत झाला असता. पण राहतो समुद्राच्याच पाण्यामध्ये, पण समुद्राचं पाणी त्याला मात्र ओलं करू शकत नाही किंवा शांत करू शकत नाही, नष्ट करू शकत नाही. जसा तो अग्नी पाण्यातसुद्धा अलिप्त राहतो. 12 गावा लागेल एवढं पाणी दररोज तो नष्ट करतो, म्हणून समुद्राचं पाणी वाढत नाही. असा तो प्रकार आहे. राहतो पाण्यातच, पण पाणी मात्र संबंध करू शकत नाही. तसा महात्मा राहतो कर्मातच, राहतो देहातच, प्रारब्ध आहे तोपर्यंत, पण कर्मही त्यांना स्पर्श करत नाही किंवा देहही त्यांना बंधनाला प्राप्त करून देऊ शकत नाही. तैसेनी वेगळेपणे वडवानळा ते जैसे समुद्रोदक तैसेनी वेगळेपणे. वडवानळ नावाचा अग्नी जसा समुद्रात वेगळेपणाने राहतो तैसेनी वेगळेपणे, तशा वेगळेपणाने जयाचे कर्मी असणे, ज्या महात्म्याचं कर्मामध्ये राहणं आहे. राहतो कर्मातच बरं. जर तुम्हाला पाहायचं असेल ना कोणत्या महात्म्यांचे काय काय कर्म आहे, तर सगळे कर्म तुम्ही बघून घ्या. उंच नीच काही नेने भगवंत किंवा श्रवणे कीर्तने झाले ते पावन, हे सगळे जे आपल्या मालिकेतले अभंग आहे की नाही, या सगळ्या अभंगाचा विचार करा. सगळ्या संतांचं कर्म भिन्न भिन्न आहे बघा. कबीराचे मागे शेले वेणी, नामयाची जनी सवेवेची सेनी, किंवा घडी माती वाहे गोऱ्या कुंभाराची, सगळे प्रकार आले की नाही. नरहरी सोनारा घोडू फुंकू लागे, सगळ्या संतांची कर्मे आहे की नाही. किंवा चोखा मेळा संगे ढोरे ओढी, सजन कसाया विको लागे मांस, हे सगळ्या संतांची कर्म तिथं सांगितली बघा. चोखोबरायांचं कर्म मेलेली जनावरं गावातून ओढून बाहेर काढायची, कर्मच आहे. कबीरांचं कर्म एखादा शेला विणून काढायचा, ते त्यांचं कर्मच आहे. गोरोबा काकांचं कर्म मातीपासून मडके तयार करायचे आहे. नरहरी महाराजांचं कर्म अलंकार तयार करायचे आहे. सगळ्या संतांनी सगळ्या प्रकारची कर्म केली, आळस केला नाही, कर्म मात्र आपापली केली. पण कोणत्याही संतांना ते कर्म करत असताना कर्माचं बंधन मात्र प्राप्त झालं नाही. कसं? जयाचे कर्मी असणे तैसेने वेगळेपणे, जयाचे कर्मी असणे तो महात्मा कीर ओळखावा. निश्चित त्याला आपण ओळखलं पाहिजे, पण कवने कोणत्या लक्षणाने ओळखावा? भगवान म्हणतात तरी सांगू. तर आम्ही सांगतो आहे बरं. यातला एक बारकावा सांगू का? सांगू कोण म्हणतं? भगवान म्हणतात. आणि कोणाला सांगू? अर्जुनाला म्हणतात तुला सांगतो आहे. यातला बारकावा असा आहे की संतांची लक्षणं साधकाला सांगावी आणि ती सांगावी दोघांनीच. एकतर देवाने सांगावी किंवा संतांची लक्षणं संतांनी सांगावी. म्हणून बाकीच्यांनी का सांगू नये? कळतच नाही. बाकीच्यांना महात्मा रूपाने कळतच नाही ना. एखादं रत्न धुळीमध्ये पडलं असेल तर जाणाऱ्या येणाऱ्या माणसाला ते कळत नाही, त्याला रत्नपारखी असावा लागतो. मग सामान्य रत्न जर ओळखण्याकरता रत्नपारखी लागतो, तर संतांना ओळखण्याकरता संत किंवा देवच असावे लागतात. तुकोबारांचा शब्द किती गोड आहे बघा. तुकोबारा म्हणतात कोण पुण्य यांचा होईन सेवक, जेही द्वंद्वादिक दुराविले. प्रार्थना कोणाला करता? ऐसी वरमे मज दावी नारायण. अशा प्रकारची लक्षणं कोणी सांगावी? नारायणा मज दावी. आपण ती लक्षणं मला सांगावी का? देवालाच ती यथार्थ कळू शकतात किंवा संतांनाच कळू शकतात. पुढे येणारच आहे. तो कीर ओळखावा कवने तरी सांगू, असा कर्मात राहतो पण कर्माचा स्पर्श मात्र होत नाही. जयाचे कर्मी असणे, ज्याचं कर्मात राहणं आहे पण कसं? कर्माशी संबंध धारण करून नाही बरं, अलिप्तपणाने राहणं आहे. वेगळेपणे कर्मी असणे हा शब्द पुढे घ्यायचा आहे. वेगळेपणाने कर्मात राहतो म्हणजे काय? कर्माशी तादात्म्य करत नाही, अहंकार धारण करत नाही, असा महात्मा आपण ओळखला पाहिजे. कारण त्याला जर ओळखलं
तर त्याचे आपल्याला अनेक लाभ प्राप्त करून घेता येतात. मग त्यालाच आपण कसं काय ओळखावं? एकतर भाव असा आहे, महात्मा मिळत नाही ना. नारद महर्षी म्हणतात, महत् संगस्तु दुर्लभः, मिळत नाही. मिळाले तर अगम्यः, कळतच नाही. आणि न कळता जरी मिळाले तर वाया जात नाही. अमोघश्च, म्हणून पहिल्यांदा ते अमोघ आहे हे कळालं पाहिजे आणि कळण्याकरता ते मिळाले पाहिजे. मिळत नाही म्हणून कळत नाही. काहीला मिळतात तरी कळत नाही, पण वाया मात्र जात नाही. ओळखावा असा महात्मा आपण ओळखावा. जाणावा कवने लक्षणे, कोणत्या लक्षणाने पाहावं तर ते लक्षण आम्ही सांगतो. पण का ओळखावा, त्याचं काहीतरी फळ असलं पाहिजे की नाही. का विनाकारण नाही? विनाकारण नाही, त्याचं काहीतरी फळ असलं पाहिजे. या महात्म्याला जर आपण ओळखलं तर मिळतं काय? ज्ञानोबा त्या फलाचा विचार पुढच्या ओळीमध्ये सांगतात बरं. जे मुक्ता ते निर्धारिता, लाभे आपुलीच मुक्तता, जैसी दीपे दिसे पाहता आपली वस्तू. ही ओवी आपली ऐकूनच बऱ्याच जणांची पाठ झाली असेल. आणि पुढची ओवी येते आहे, त्या सगळ्या ओवी इथे बरं लक्षात येत नाही. मुक्ता ते मुक्त पुरुष आहे. मुक्त असेल तर त्या सापेक्ष बद्धसुद्धा आहे. विचारसागराच्या दुसऱ्या तरंगामध्ये 4 प्रकारचे पुरुष आलेले आहेत. पामर, विषयी, जिज्ञासून पुढे मुक्त. पामर कोण आहे? ज्याला शास्त्र संस्कार नाही, विहित निषिद्ध भोगामध्ये आसक्त आहे पामर. विषयी कोणाला म्हणतात? शास्त्र संस्कार आहे, विहित कर्माचरणाने चांगल्या प्रकारचे भोग संपादन करतो आणि पारलौकिक भोगाची अपेक्षा करतो, त्याला विषयी असं म्हणावं. हे 2 सोडून द्या, हे परमार्थाचे अधिकारी नाही आहे. त्याच्या पुढचा प्रकार आहे जिज्ञासूचा, ज्याला सत्संगतीनं हे कळालं आहे की सगळे भोग विनाशी आहे आणि म्हणून तो विनाशी भोगामध्ये आसक्त न होता परमात्म प्राप्तीसाठी भवस्वर्गा उबगले, मुमुक्षुयोग ज्ञाना वळगले, पुढती नयो या निघाले पैजा जेथ, संसाराला आणि स्वर्गाला कंटाळलेले आहेत. ते मुमुक्षु कंटाळा कुठं माहिती आहे का? इथे राहतो म्हणून संसाराला कंटाळला आणि योग भ्रष्ट झाला तर तिथं गेल्यानंतर कंटाळतो. हा अंतराया अवचिता, का उडवला भगवंता, ऐसा देवी भोग भोगिता अनुतापी नित्य. त्याला कायम तो कंटाळा येतो आहे, कायमचा. आणि तो विचार करतो पुन्हा संसाराला यायचं नाही आणि पुण्यकर्म करून स्वर्गाला यायचं नाही. मला या संसाराच्या बंधनातून मुक्त व्हायचं आहे असा ज्याचा निश्चय, त्याला म्हणतात जिज्ञासू किंवा मुमुक्षू. आणि साधना केल्यानंतर श्रीगुरूंची त्याला भेट झाली. त्यांनी त्याला आत्मज्ञानाचा उपदेश केला आणि आत्मज्ञानाचा उपदेश उत्तम अधिकारी असल्यामुळे लगेच फलद्रूप झाला. जो स्थूल सूक्ष्म या संघाताचं कारण असणारं अज्ञान कारण शरीर, या 3 शरीरापासून मोकळा झाला, त्याला म्हणतात मुक्त. म्हणून त्या मुक्ताला सुद्धा काही करायचं राहत नाही बरं. पामर आणि विषयी ते परमार्थाचे अधिकारी नाही, फक्त राहतापैकी राहिला जिज्ञासू, असं एक विचारसागरात वाक्य आहे. म्हणून तुमच्या ग्रंथाचा अधिकारी कोण? पामर आणि विषयी तर काही अधिकारी नाही. उलट ते जर आलेच तर ते म्हणतात ते आम्हाला काही कळत नाही आहे, तुमचं काय चालू आहे असं म्हणतात की नाही. कारण त्याला बुद्धिमत्ता लागते. पामरविषयी पुरुषाला हे कळत नाही, जरी आला तरी. मुक्ताला तर सगळं कळालेलंच आहे, त्याला काही प्रयोजन नाही. फक्त जिज्ञासू हा अध्यात्मशास्त्राचा अधिकारी आहे. जिज्ञासू पुरुषाला लक्षण सांगावी, पण कोणाची? मुक्ताची. त्याचं एक कारण आहे, सिद्धस्य लक्षणाने साधकस्य साधनानी भवंती. जे महात्म्यांची लक्षणं असतात ती साधकाची साधनं असतात. भाव असा आहे, जी जी लक्षणं शास्त्रामध्ये सांगितली की नाही, अद्वेष्टा सर्वभूतानां, अमानित्वम, ही सगळी लक्षणं आहे की नाही, महात्म्यांच्या ठिकाणी ही स्वाभाविक आहे. त्यांना ती संपादन करावी लागत नाही. पण साधकाला मात्र ती प्रयत्नपूर्वक मिळवावी लागतात, संपादन करावी लागतात. साधकाने त्यांच्यासारखं व्हावं. तया ऐसे आम्ही होवावे, ऐशी चाड बांधवणी जीवे, घेती तयांचे मागावे आचरावया, तयांची आचरती पाऊले, पावणी सात्विकी श्रद्धा चाले, तो तेची फळ ठेविले ऐसेल आहे. म्हणून मुक्त पुरुषाचं लक्षण साधकाकरता खूप आवश्यक आहे.
आणि साधकाचा आदर्शसुद्धा आदर्शच असावा की नाही. आणि तो आदर्श आहे मुक्त पुरुषाचा. ना आपल्याला व्हायचं आहे मुक्त असं साधकाने ठरवावं. जर साधक म्हणला मला प्रसिद्ध व्हायचं आहे तर मग काही गरज नाही त्याला. साधकाने प्रसिद्ध होण्यापेक्षा सिद्ध व्हावं. महाराज तुम्ही सिद्ध, ज्ञानोबा सिद्ध आहेत की नाही? सिद्ध आहेत. सिद्ध त्यांना म्हणता ज्यांना जन्माला आल्याबरोबर साधना करावी लागत नाही. साधना गत जन्मातच पूर्ण झालेली आहे. इथे आल्यानंतर फक्त त्या साधनेचा फक्त लाभ किंवा आनंद घ्यायचा आहे, त्यांना सिद्ध म्हणतात. सिद्धामध्ये कपिल मुनी बघा, सिद्धानाम कपिलो मुनीही. सिद्धामध्ये ज्ञानोबाराय आहेत. साधकाचं ध्येय सिद्ध असावं, प्रसिद्ध होणं हे नसावं. जर झालाच तो त्याच्या प्रारब्धाचा भाग आहे, पण सिद्धता ही त्याची काय आहे? मुख्य ध्येयाची भावना आहे. पण मुक्त व्हावं आणि अशा मुक्त पुरुषाचा निर्धारण म्हणजे निश्चय करणं. मुक्त पुरुषाचा जर आपण निश्चय केला तर लाभे आपलीच मुक्तता. विचार करायचा आहे मुक्त पुरुषाचा आणि मग काय होतं? आपल्यालाच मुक्तता प्राप्त होते. कसं? जैसी दीपे दिसे पाहता आपली वस्तू. आपण दिवा घेतला, पहिले नुसता दिवा हातात घेऊनही चालणार नाही, दिवा लावावा लागेल की नाही? दिवा लावला, दिव्याचा प्रकाश प्राप्त झाला तर मग दीपे दिव्याच्याद्वारे पाहता आपली वस्तू दिसे. किती गोड भाव आहे बरं. आपलीच वस्तू आहे आणि ती जर आपल्याला पाहायची असेल तर दिव्याच्याद्वारे पाहावी. तसं आपलं आत्मस्वरूप हे आपलंच आहे, पण ते पाहायचं असेल तर याकरता आपण संतांच्या असणाऱ्या चरित्राचा विचार करावा. यातले 2-3 भाव सांगतो आणि थांबतो. भाव असा आहे, संतांचा निश्चय करावा म्हणजे काय करावं? मुक्त पुरुषाचा आपल्याला विचार करायचा ना, मुक्तता प्राप्त होण्यासाठी. तर संतांनी आपल्या जीवनामध्ये जसा व्यवहार केला तसा व्यवहार आपण करावा. संतांनी जी साधना केली ती साधना आपण करावी. संतांनी जशी गुरूंची सेवा केली तशी गुरूंची सेवा आपण करावी. संतांनी जसं शास्त्राचं अध्ययन केलं तसं अध्ययन आपण करावं. आणि संतांना गुरुपदेश प्राप्त झाल्यानंतर त्यांना जो आत्मस्वरूपाचा अनुभव आला, मी वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता, आहे ठाऊका असा वाग्य संता, नाही अनेक तुझा मागुता गा. हे जे निश्चय आहे की नाही हे सगळे आपण करावे. आपण जर तुकोबारांचं चरित्र पाहिलं की जे महिपती महाराजांनी लिहून काढलेलं आहे, खूपच गोड आहे बरं. इतका नेटका व्यवहार तुकोबारांचा आहे सुरुवातीच्या काळामध्ये, खूपच चांगल्या प्रकारचा. तसा व्यवहार आपला असावा. म्हणजे मुक्ता ते निर्धारिता ही कर्माची पहिली पायरी आहे. संतांच्या कर्माप्रमाणे आपलं कर्म असावं तर अंतःकरण शुद्धी प्राप्त होईल. संतांच्या साधनेप्रमाणे आपली साधना असेल तर आपल्या जीवनामध्ये तपाचरण घडेल. संतांच्या प्रमाणे आपली जर गुरुसेवा असेल तर गुरूंचा प्रसाद आपल्याला मिळेल. आणि त्या प्रसादाने जो उपदेश त्यांना मिळाला तो उपदेश जर आपल्या अंतःकरणाच्या भूमिकेमध्ये ठसावला तर त्यांना जो व्यापकत्वाचा अनुभव आला, अनुर इनुया थोकडा तुका आकाशा एवढा, हा जो भाव आहे की नाही, किंवा तुका म्हणे मुक्ती परिनेली नोवरी आता दिवसचारी खेळी मिळी, किंवा घोट विनलाळ ब्रह्मज्ञान्या हाती मुक्त आत्मस्थिती सांडवीन. हा जो सगळा भाव आहे की नाही, हा सगळा भाव आपल्याला केव्हा प्राप्त होईल? संतांच्या सगळ्या भूमिकेचा विचार करावा. आणि त्यातलं आणखीन एक बारकाईचं लक्षण आहे, ज्या ज्या भूमिकेतून संत पुढं गेले आहेत त्या त्या भूमिकेतून आपण कुठे कमी पडतो आहे ही जर आपण दुरुस्ती केली तरच मग आपलीच मुक्तता लाभे. तर आपल्याला आपलीच मुक्तता म्हणजे मोक्ष प्राप्त होईल किंवा आपल्या आत्मस्वरूपाची प्राप्ती होईल. नाहीतर मग संतांचं चरित्र फार मोठं आहे, तसं का आपल्याला जमणार आहे का, असा जर एखादा व्यक्ती म्हटला तर मग त्यांना जे फळ मिळालं ते फळ आपल्यालाही मिळणार नाही. आणि भाव असा आहे, तो तेची फळं ठेविले ऐसेल आहे. त्यांना जे फळ मिळालं ते फळ आपल्याला मिळूही शकतं, पण त्यासाठी मात्र त्यांनी जे साधना, त्यांचा व्यवहार, उपकार, उपदेश, सेवा हे सगळं बघावं लागतं. आणि ते सगळं बघून
आपलं जीवन कुठे कमी पडत आहे, कुठं त्यांच्या बरोबरीला येत आहे, हा जर आपण निर्धार किंवा निश्चय केला तरच मग लाभे आपुलीच मुक्तता, जैसी दिपे दिसे पाहता आपली वस्तू. तो प्रकार कसा आहे, या श्लोकावरचा भाव इतका गोड आहे की एवढा एकही श्लोक थोडासा विस्ताराने घेतला तर सगळं शास्त्राचं चिंतन आपल्या हस्तगत होईल. आणि त्याचा विचार आपण करू, तो आज नाही उद्या करू. पुंडलिक वरधारे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.